नमस्कार, मी डायटिशियन पूजा देवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये। तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं सुदृढ 40 मधले प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्या समस्या काय आहेत, आहाराद्वारे त्याच्यावरती कसं काय आपण कोप अप करू शकतो या गोष्टींविषयी। तर आता आपण बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार म्हणजे 60+ सीनियर सिटीजन। ह्याच्यामध्ये काय काय समस्या उद्भवतात, काय काय हेल्थ प्रॉब्लेम्स हेल्थ इश्यूज येतात आणि त्याच्यावरती आहाराद्वारे कसं काय आपण कोप अप करू शकतो याबद्दल। चला तर मग आपण बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार। वयाच्या 60 नंतर आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होतात। चयापचय मंदावते किंवा पचनक्रिया मंदावते, दातांचे आजार, दातांचे विकार होतात, वेगवेगळे आजार होतात, चवींच्या समस्या होतात। तर त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा आहार हा पोषकयुक्त असायला हवा, पचायला हलका असायला हवा आणि संतुलित असणं गरजेचं आहे। चला तर मग आपण बघूया की या वयामध्ये काय काय आजार उद्भवतात किंवा कुठल्या कुठल्या समस्या आहेत आणि त्यावर आहाराद्वारे मात कशी करायची। हे सगळ्यात पहिला आहे डिक्रीज मेटाबॉलिक रेट। आधी सांगितल्याप्रमाणे रिड्यूस BMR म्हणजेच की आपली चयापचय म्हणजेच आपलं डायजेशन ही प्रक्रिया ही मंदावते। त्याच्यामुळे थोडं खाल्लं तरीसुद्धा पचतं किंवा जास्त खाल्लं की पचत नाही आणि लवकर भूकही लागत नाही। दुसरं आहे पचनद्रव्यांची कमतरता। आपल्या पोटामध्ये काही द्रव्ये असतात, पेप्टिक ॲसिड्स वगैरे असतात, तर त्याची कमतरता वयानुसार कमी होत जाते, त्यामुळे पचनक्रिया मंदावते। तिसरं आहे लाळ न तयार होणं। ही शरीराची जी काही प्रक्रिया आहे ती हळूहळू मंदावते, त्यामुळे चावायला त्यांना त्रास होतो आणि गिळायलाही त्रास होतो। दातांच्या समस्या, दात नाजूक होतात, त्यामुळे पडतात आणि त्याच्यामुळे गिळायलाही त्रास होतो, चावायलाही त्रास होतो। प्रॉपर चावलं गेलं नाही तर आपली पोटामध्ये तसेच तुकडे अन्नाचे पोटात जातात आणि त्याच्याने पोट दुखणं किंवा पचन प्रॉपर न होणं या सगळ्या समस्या उद्भवतात। पुढचं आहे तहान न लागणं। आपल्या मेंदूमध्ये बरेच केंद्र आहेत, तर त्यातलं तहान लागायचं जे केंद्र आहे ते ॲक्टिवेट होत नाही किंवा ते मंदावून जातं, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तहान लागत नाही आणि त्यामुळे डिहायड्रेशन ही समस्या उद्भवते। पुढचं आहे सार्कोपेनिया, स्नायूंची झीज। ही प्रोटीन कमी झाल्याने होतात किंवा फॅट लॉस होतो, वयामानानुसार फॅट लॉस होतो, त्याच्यामुळे शरीरातलं फॅट निघून जातं आणि त्याच्यामुळे मसल लॉस होतो। आणि कॉन्स्टिपेशन की जी सगळ्यात मोठी समस्या आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये, पाणी कमी पिल्याने आणि डायजेशन व्यवस्थित न होण्याने ही समस्या उद्भवते। तर आता आपण बघूया आजारपणानुसार आहार। ज्येष्ठ नागरिकांमध्ये छोटे मोठे आजार होत असतात, तर कुठले आहेत ते आपण बघूया। सगळ्यात पहिला आहे BP, हाय BP किंवा लो BP। मिठाचं प्रमाण शरीरामध्ये जास्त झालं किंवा सोडियमचं की हाय BPचा त्रास होतो। यासाठी तुम्हाला मिठाचे पदार्थ कमी खायचे आहेत किंवा वरून मीठ कमी घ्यायचं आहे जेवताना किंवा पॅक्ड फूड्स हे खायचं नाही आहे। पुढचा आजार आहे डायबिटीस म्हणजेच मधुमेह। यासाठी गोड पदार्थ, साखर, गूळ, मैदा, बेकरीचे पदार्थ या गोष्टी टाळायच्या। तर काय खायला हवं, मेथीचे दाणे मोड आणून शिजून ते खाल्लं तुम्ही तर तुमची शुगर नियंत्रित राहील। प्रोटीनचा इंटेक जास्त भरपूर प्रमाणात करायला हवा। सॅलड्सचा इंटेक जास्त करायला हवा। किसून खा तुम्ही काकडी, टोमॅटो की ज्यामुळे तुम्हाला चावायला जास्त त्रास होणार नाही। पुढचं आहे अर्थरायटिस। ह्याच्यामुळे प्रोटीनची किंवा युरिक ॲसिडची पातळी जेव्हा शरीरामध्ये वाढते त्यामुळे हाडं दुखायला सुरुवात होतात किंवा जॉईंट पेन होतं। ह्याचं कारण असं आहे की पाणी कमी पिल्याने सुद्धा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं, त्यामुळे हायड्रेशन तुम्ही नीट ठेवा, पाणी भरपूर प्या आणि पाण्याचं प्रमाण अर्थरायटिससाठी भरपूर असणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्ही दूध घेऊ शकता, अक्रोड, तीळ ह्यांचा समावेश आहारात करू शकता। तर अजून पुढच्या कुठल्या समस्या आहे ते आपण जाणून घेऊया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर। तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट।
वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात आपलं नाशिक आपलं डाएट. मी डायटिशियन पूजा देवरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर आता आपण आजच्या टॉपिकमध्ये आपण बघत आहोत ज्येष्ठ नागरिक. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं ते थोडक्यात जाणून घेऊया. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काय आहेत ते, त्यावर उपाय, आहाराद्वारे उपाय कसा करायचा ते, आणि आता आपण बघणार आहोत की अन्न शिजवताना बेसिक काळजी काय घ्यायची आहे ती. सगळ्यात पहिले अन्न हे व्यवस्थित शिजून घ्या. थोडं एक्स्ट्रा शिजवा की जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना किंवा त्यांना चावायला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, मिठाचं प्रमाण हे कमी ठेवा. वरून मीठ घेणं टाळा किंवा मिठाचे पदार्थ जे आहेत ते कमी खा. तिसरी गोष्ट आहे पाणी भरपूर प्या. पाणी प्यायल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. चौथा आहे मसाल्यांचा वापर. मेटाबॉलिझम कमी झाल्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतात, म्हणजे छातीत जळजळपणा, ॲसिडिटी, करपट ढेकरं ह्या गोष्टी उद्भवतात. त्यामुळे कमीत कमी मसाल्यांमध्ये भाज्या बनवा. पुढचा आहे हळूहळू चावून अन्न व्यवस्थित चावून गिळा, जेणेकरून ते पचलं जाईल. अर्धं अन्न किंवा अर्धं डायजेशन हे आपल्या तोंडात होतं आणि मग पोटाचं काम निम्म होऊन जातं. अन्नपदार्थांचं पचन व्यवस्थित होण्यासाठी ते पूर्णपणे चावून खा. पुढचं आहे योगा. थोडाफार व्यायाम हा करणं खूप गरजेचं आहे. एक 40 ते 45 मिनटं तुम्ही स्वतःसाठी काढा. योगा करा, हास्य क्लब जॉईन करा किंवा वॉकिंग तरी करा की जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम रेट थोडंफार सुधारायला मदत होईल. सकारात्मक वातावरण. जेवताना TV, मोबाईलचा आवाज नको. सकारात्मक वातावरणामध्ये जेवलं तर ते अंगी लागतं. आणि शांत झोप ही गरजेची आहे. फोन, TV हा 1 तास आधी, झोपायच्या 1 तास आधी बाजूला ठेवा. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते. तर हे नक्की करा आणि सांगा. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहार कसा असायला हवा. तर नक्की आवर्जून या टिप्स फॉलो करा आणि या टिप्स फॉलो करताना काही अडचण आली तर नक्की तुम्ही मला संपर्क साधू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला विचारू शकता. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. असाच एक छानसा टॉपिक घेऊन भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट.